नमस्कार नमस्कार नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष, उद्घाटक, प्रकाशक आणि लेखक इथे उपस्थित झालेले आहेत. या चारही मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठावर यावं आणि हा व्यासपीठ विभूषित करावं. हरिभक्तपरायण मुकुंद बुवा देवरस नागपूर, प्राध्यापक मुकुंद मुळे नांदेड, दिनेश कबीश्वर नागपूर आणि श्री चैतन्य सहस्त्रबुद्ध यवतमाळ या चौघांना मी नम्रतापूर्वक विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम, नासाग्रेवर मौक्तिकम करतले वेणू करे कंकणम, सर्वांगे हरिचंदनम सुलितम कंठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. असं म्हणत आजच्या या कार्यक्रमाचे अधिष्ठान परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री तुकाईमाई महाराज, परमहंस परिवाराचार्य परमपूजनीय नृसिंह सरस्वती स्वामी महाराज व परमपूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपाछायेत आपण श्री चैतन्य सहस्त्रबुद्ध यांच्या लिखित श्री तुकामाई महाराज या लीला ग्रंथाच्या विमोचन प्रसंगी प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतींच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा बघणाऱ्या साधकांचं या शुभ प्रसंगी मी शुभचिंतन व्यक्त करतो आणि नमस्कार करतो. या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं, म्हणजे कार्यक्रमाची रीत सुरुवात आपल्याला करता येईल. हिंदू संस्कृती सांगते दीप प्रज्वलन. हा दीप अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी हा दीप असाही सांगतो की आपले जीवन तेजोमय व्हावं. पुरुष सुक्तामध्ये असं म्हणतात की हरिओम सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्त्र साक्ष सहस्त्रपाद स भूमि विश्वतो वृत्वा निष्ठन्ति दशांगुलम, पुरुषाय वद सर्व यद्भूतं यच्च भव्यं उताकृत वैश्यानो यद्देनेनातिरोहति, ओम एतावानस्य महिमातो जायस्य पुरुषः पादस्य विश्वभूतानि त्रिपाद्या समृतं दिवी. परमपूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपाछायेत आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाला पुढे नेऊया आणि वळूया प्रास्ताविकाकडे. प्रास्ताविकासाठी मी बोलवते सौभाग्यवती जान्हवी दिनेश कबीश्वर यांना. धन्यवाद. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. नमस्कार. आज व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय गुणीजन सर्वांचे मी इथे शब्दसुमनांनी स्वागत करते. रामदासी संप्रदायातील एक थोर सत्पुरुष संत सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे सद्गुरु श्री तुकामाई यांच्या लीला प्रसंगावर आधारित ग्रंथाचे प्रकाशन करण्याहेतू आपण सर्व मंडळी आज इथे जमलेलो आहोत. सोबतच आज या कार्यक्रमासोबतच श्री क्षेत्र येळेगाव, उमरखेड, गोंदवले, साखरखेडा, नवबाग
येथे देखील समाधी सानिध्यात या ग्रंथाचे विमोचन होऊन श्रीचरणी आजचा हा आपला ग्रंथ समर्पित होतो आहे. सर्व साधक मंडळींच्या घरी उपासना केंद्रात देखील आज या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येत आहे. त्याचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आपण सर्व मंडळी इथे आज जमलेलो आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर करणे सहज शक्य नसल्या कारणाने आज हा आपण छोटे खाणी का होईना पण आभासी स्वरूपात हा कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे. श्री महाराजांच्या चरणी आजची ही सेवा अर्पण व्हावी या शुद्ध हेतूने हा सोहळा आपण आभासी पद्धतीने सर्व सद्गुरू भक्तांच्या सोबतीने करतो आहे. आज या अपूर्व क्षणांना प्रारंभ करण्याकरिता प्रास्ताविक म्हणून मी एवढेच सांगू शकते की श्री महाराजांच्या सद्गुरुनाथांच्या लीला प्रसंगावरील हा ग्रंथ म्हणजे येळेगावच्या त्या योगी सत्पुरुषाच्या सहवासाने मंतरलेला आहे, परब्रह्माच्या साथीने ओथंबलेला आहे. तेव्हा या सहवासाचे बीज घेऊन या प्रकाशन सोहळ्याला आपण प्रारंभ करूया आणि माझ्या प्रास्ताविकाला मी इथे विराम देते. धन्यवाद. या सुंदर प्रास्ताविकानंतर वळूया आपण स्वागताकडे. आणि परिचय आणि स्वागत या व्यासपीठावर बसलेले चौघही जण हे अतिशय मोठ्या काय शब्द बोलावं, आकृतीच्या गुलानं सूर्याविषयी काय बोलावं, पण तरी सुद्धा चैतन्याच्या रूपाने शब्द सम्राट आहे. साक्षात कीर्तन सम्राट बसून आहेत. बाजूला मुकुंद मुळे आहेत नांदेडहून आलेले, ते पण सरस्वती सम्राट आहे. आणि बाजूला दिनेश बसलेले आहे, ते प्रकाशन सम्राट आहे. या सगळ्या सम्राटामध्ये कोणीतरी भाट असावा लागतो म्हणून माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे असं मला वाटतं. पण तरी सुद्धा परिचयाकडे वळूया. या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून आपले लाभलेले आहे हरिभक्त परायण श्री मुकुंद बुवा विठ्ठल बुवा देवरस. आपण मूळचे नागपूरचे आहात. कीर्तन भूषण, कीर्तन कलाधार आणि कीर्तन चुडामणी या पुरस्काराचे आपण मानकरी आहात. नवे हा पुरस्कार स्वीकारून आपण पुरस्काराचाच मानकर, पुरस्कारानेच आपण मोठे झालेले आहात असं मला वाटतं. गेली 48 वर्षापासून आपण कीर्तन सेवा करत आहात. इंदोर, जळगाव, अचलपूर, कोकण येथील कीर्तन संमेलनात कीर्तन येत होता. वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेचे कीर्तन महाविद्यालय येथे आपण पदाधिकारी म्हणून आहात. मी त्यांचं स्वागत आणि भावपूजा ही वैभव जिरापुरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असल्यामुळे भावपूजा हा मी शब्द वापरलेला आहे. पुष्पगुच्छ आणि महावस्त्र देऊन त्यांचा भावपूजा. यानंतर या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष मुकुंद रामचंद्र मुळे. आपण नांदेडचे आहात. नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेड येथे 31 वर्षापासून आपण विद्यादानाचं पवित्र कार्य करत आहात. आपण शिक्षण MSc BEd झाले असून रसायनशास्त्रामध्ये आपण आपली रुची आहे. गेली 31 वर्षापासून आपण हे सगळं कार्य करत आहात. आणि रसायन यांच्यामध्ये इतकं भरलेलं आहे की अध्यात्माचं रसायन इतकं आहे की तुम्हाला ते लक्षात येणार आहे. यांचं स्वागत डॉक्टर प्रसन्न नागपुरे अकोला, प्रसाद नागपुरे अकोला, हल्ली पुण्याला असतात. त्यांचं स्वागत करते आणि सोबत महावस्त्र प्रदान करते. यानंतर या पुस्तकाचे प्रकाशन करणारे श्री दिनेश कवीश्वर. आपण मूळचे यवतमाळचे आहात. तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे. हल्ली आपण नागपूरला असतात. नागपूरच्या सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये उदयोन्मुख नाव म्हणून आपलं ध्रुवासारखं ढळस्थान आपण प्राप्त करत आहात.
याबद्दल यवतमाळच्या वतीनं आपलं सगळ्यांना कौतुक करावं असं वाटतं. आणि मी सायली सौभाग्यवती सायली चैतन्य सहस्त्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ आणि छोटीशी भेट द्यावी. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं लक्ष आणि केंद्र ज्यांच्याकडे आहे असे केंद्रबिंदू श्रीयुत चैतन्य दिवाकर सहस्त्रबुद्धे. आपण यवतमाळचे आहात. यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आपण नोकरी करत आहात आणि लक्ष्मीची जशी उपासना आपण बँकेमध्ये करता तशी सुद्धा सरस्वतीची उपासना सुद्धा आपण करता. त्यामुळे आम्हास अत्यंत आनंद होतो आहे. आणि आपण अनेक पुस्तक लिहित आहात, सेवा करत आहात, त्यामुळे तुमचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणून सौभाग्यवती जान्हवी दिनेश कविश्वर यांना विनंती करतो की छोटीशी भेट आपण यांना द्यावी आणि चैतन्यजींनी ती स्वीकार करावी. या स्वागत आणि या परिचयानंतर कार्यक्रमाला समोर नेतो. मला माहित आहे आपण बहुसंख्येने हा सगळा कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम नाही आहे, हे महाराजांचं कार्य आहे. कार्यक्रम भरपूर होतात भारतामध्ये, असंख्य कार्यक्रम होऊ शकतात, पण कार्य मात्र थोडं थोडकंच होऊ शकते. त्याच्यामुळे हा कार्यक्रम नव्हे असं न म्हणता मी कार्य असं म्हणतो. या सगळ्या मान्यवरांसाठी कुछ लफ्ज़े प्रस्तुत करना चाहता हूँ और फिर मैं आगे बढ़ता हूँ. कुछ लफ्ज़े ऐसे हैं कि देखो तो सबसे जुदा अंदाज तुम्हारे है, देखो तो सबसे जुदा अंदाज तुम्हारे है, हर कोई कहता है कि दोनों मुकुंद हमारे हैं. देखो तो सबसे जुदा अंदाज तुम्हारे है, हर कोई कहता है दोनों मुकुंद हमारे हैं. आप दोनों पर कृपा रहे ईश्वर की, आप दोनों पर कृपा रहे ईश्वर की, आप चैन हो दिल का और आंखों के तारे हो. असं म्हणतात. आणि आध्यात्मिक कार्यक्रम असल्यामुळे जयासी वाटे सुखची असावे, जयासी वाटे सुखची असावे, तेणे तुकामाई भजनी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मूळ जे, दुःख मूळ जे आणि दुःख मूळ जे. अजून पुढे सांगू का थोडस? आज मला फार भरभरून बोलावं असं वाटतंय. बोलतो कारण की तुम्ही ऐकणारे आहात मला माहिती आहे आणि ऐकावं लागणारही आहे बरं माझं. म्हणून थोडस अजून एक शब्द बोलतो आणि ते असं आहे की तुकामाई चतुराक्षरी मंत्र, तुकामाई चतुराक्षरी मंत्र जपता निज हृदयी, आणि हे पद साम्राज्याशी येऊनी मुक्ती रुळे पायी, मुक्ती रुळे पायी, मुक्ती रुळे पायी. असं हे तुकामाईंचं चरित्र लीला ग्रंथ आपल्या समोर येतो आहे. या कार्यक्रमाला पुढे नेतो आणि वळूया आता आपण प्रकाशनाकडे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या लीला ग्रंथाचं प्रकाशन करावं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री तुकामाई की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. भारतातील आणि भारताबाहेरील सगळ्या साधकांसाठी हे आज पुस्तक प्रकाशित होते आहे. याचा मला आणि आपल्या सगळ्यांना आनंद होतो आहे. आनंद हा शब्द वापरतो आहे कारण की मराठी शब्दकोशामध्ये असा अर्थ येतो, मराठी शब्दकोशामध्ये असा येतो की सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख आहे,
पण आनंदाला शब्द मराठी शब्दकोशामध्ये कुठे विरुद्धार्थी शब्द नाही आणि त्याला समानार्थी शब्द सापडतो, तो म्हणजे परमानंद. म्हणून हा आनंद आणि परमानंदाचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले हरिभक्तपरायण मुकुंद बुवा यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आम्हाला, आपण मोठे आहात त्यामुळे आशीर्वाद द्यावा आणि कौतुकाची थाप तुम्ही आमच्या पाठीवर टाकणारच आहे हा विश्वासच नाही पण ही खात्री सुद्धा आहे. आपणास विनंती करतो की आपण आम्हाला मंत्रमुग्ध करून टाकावं. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आज हा अत्यानंदाचा क्षण आहे, नवे नवे परमानंदाचा क्षण आहे की आज परम सद्गुरु परात्पर गुरु श्री तुकामाई महाराज यांच्या लीळा ग्रंथाचं आज प्रकाशन होत आहे. हा कार्यक्रम अगदी मोठ्यात मोठ्या स्वरूपात व्हावा अशी आमची आणि सर्व समर्थ भक्तांची, सद्गुरु भक्तांची इच्छा. आणि तसाही जर विचार केला तर माझ्या मते आजही हा सोहळा मोठ्यात मोठ्या स्वरूपात चाललेला आहे, होतो आहे, सद्गुरूंच्या कृपेने संपन्न होतो आहे, फक्त नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून. त्यातही आपण आनंद घेऊ शकतो. परिस्थितीनं जो बदलतो त्यालाच माणूस म्हणतात. आज ती परिस्थिती नाही म्हणून या स्वरूपात सुद्धा कीर्तन, प्रवचन, भजन, प्रकाशन सोहळा हा सगळा होऊ शकतो. हा ग्रंथ आहे. मला पहिल्यांदा तर इथे बसण्याची आज्ञा ज्या वेळेला झाली, मंचावर बसण्याची, त्यावेळेला पहिला प्रश्न हात पडला की माझं नियोजन होण्याचं कारण काय. पण या सगळ्यांच्या प्रेमाखातर आणि सद्गुरूंची भक्ती अंतःकरणात आहे, त्या खातर मी फक्त इथे येऊन बसलेलो आहे. ग्रंथ म्हटल्यानंतर मी पहिल्यांदा हरिभक्तीपरायण आमचे चैतन्य बुवा सहस्रबुद्धे यांचं अभिनंदन करतो की गुरुप्रसाद हा त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि हे तुम्ही बोलताय हे आमच्या समारंभाचे अध्यक्ष प्राध्यापक मुळे रवीश्वर आणि उपस्थित सगळ्या गुरुभक्तांना हे मान्य होईल याची मला खात्री आहे. हा प्रसाद आहे. भगवंताचा प्रसाद कुठल्या स्वरूपात प्राप्त होईल हे सांगता येत नाही. तो प्राप्त झाल्यावरच कळतं. आणि कुठलाही प्रसाद मिळत असताना त्याकरता कष्ट सहन करावेच लागतात. कष्ट सहन केल्याशिवाय प्रसादाचा आनंदही घेता येत नाही. सुभाषितकारांनी वर्णन केल्याप्रमाणे अर्केचेन मधुबिंदेत किमर्थम पर्वतम व्रजेत इष्टस्यार्थस्य संसिद्धौ को विद्वान यत्नमाचरेत. रुईच्या झाडापासून जर मध मिळायला लागलं तर मग इतके कष्ट घेण्याची जरूर काय? काहीच जरूर नाही. मग गुरुकृपेचा मध जर टाकायचा असेल तर या समस्त या ग्रंथाचं निर्माण कार्यामध्ये बरेच कष्ट झाले असतील. कष्टांचे दोन भाग आपण पाडू शकतो. एक कष्टाने दुःख होतं, पण एक कष्ट असे असतात की त्यातून परमानंदाची प्राप्ती होते. तसे हे कष्ट आहेत. ग्रंथ म्हटल्यानंतर आपली भावनाच वेगळी निर्माण होते. लक्षात घ्या. पुस्तक, ग्रंथ, पुराण, महापुराण हे एक एक शब्द आहे, एकच विषय वास्तवतेमध्ये पाहिला तर एकच आहे, पण प्रत्येक शब्दाच्या मागची भावनिक जागा जी आहे ती वेगळी आहे, फार वेगळी आहे. सर 1-2 मिनिटात आपल्याला सांगतो. श्रीमद भागवत. एकदा शाळेमध्ये गुरुजींनी प्रश्न विचारला. अर्थात मी आता जो प्रश्न सांगणार आहे असे प्रश्न विचारणे गुरुजी विद्यार्थ्यांना मिळावं हे विद्यार्थ्यांचं भाग्य.
हा, अर्थात अध्यक्षांची क्षमा मागून बोलतोय. असे गुरुजी मिळणं हे भाग्य आहे. प्रश्न विचारला, श्रीमद भागवत काय? श्रीमद भागवत काय म्हटल्यानंतर एका मुलाने हात वर केला आणि त्याला एवढं प्रत्येकाचं सांगणं पहा, त्याला एवढंच माहित होतं भागवत वाचतात, श्रीमद भागवत वाचतात. यांनी उत्तर दिलं श्रीमद भागवत पुस्तक आहे, चुकलेलं नाही, श्रीमद भागवत पुस्तक आहे. दुसऱ्या मुलाने हात वर केला, तो आपल्या आजीबरोबर भागवत ऐकायला जात होता, भागवत ऐकायला जात होता. म्हणजे आजी भागवत ऐकायला जाते म्हणून नातू जात होता. म्हणजे आता ही जबाबदारी ज्येष्ठांवर आली, हे लक्षात घ्या. मग भागवताला जात असल्यामुळे थोडे संस्कार त्यांच्यावरही त्या पोरावरही झाले आणि तो म्हणाला श्रीमद भागवत ग्रंथ आहे. मला या प्रकाशनाच्या समारंभाच्या निमित्ताने मुद्दाम बोलावं वाटतं, श्रीमद भागवत ग्रंथ आहे, पुढची पायरी. तिसऱ्याने बरेच वर्ष ग्रंथ ऐकला होता, घरच्यांबरोबर जाऊन श्रवण केला होता. तो म्हणाला श्रीमद भागवत पुराण आहे. चौथा सांगतो श्रीमद भागवत महापुराण आहे. एकाचंही उत्तर चुकलेलं नाही माझ्या मते. श्रीमद भागवत महापुराण आहे. आणि एक विद्यार्थी उभा राहिला, जसा या ग्रंथाचं आपण प्रकाशन करत असताना मनातल्या भावना त्या आहेत आमच्या, आपल्या आमच्या. त्या मुलाने हात वर केला, त्याच्या डोळ्यामध्ये प्रेमाश्रू आले आणि तो एवढंच बोलला, गुरुजी श्रीमद भागवत पुस्तकही नाही, श्रीमद भागवत ग्रंथही नाही, श्रीमद भागवत पुराणही नाही, श्रीमद भागवत महापुराणही नाही, श्रीमद भागवत प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण आहे. तसा हा ग्रंथ म्हणजे माझ्या भावनेप्रमाणे प्रत्यक्ष रामरायाचंच रूप, सद्गुरुनाथांचंच रूप असा हा ग्रंथ आज प्रकाशन होतो आहे. ही अत्यानंदाची गोष्ट आमच्या करता आणि आपल्या करता आहे. सांगण्याचं तात्पर्य, याच्यामध्ये अनेक लीला सद्गुरुनाथांच्या आलेल्या आहेत. ते वाचन करताना आपल्यालाही आनंद होईल. अनेक लीला आहेत. संत मुद्दाम कधीही लीला करत नाही. म्हणजे शास्त्र जे सांगतं त्या शास्त्राप्रमाणे संत हे लीला करत नाही, प्रभू त्यांच्याकडनं लीला करून घेतात. तसंच प्रत्यक्ष या भगवंताच्या लीला, सद्गुरू हे तत्व सुद्धा शेवटी काय आहे, भगवंतच तत्व आहे ना. ब्रह्मा विष्णू महेश यांचं दर्शन होईल त्यावेळेला होईल. पण आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातला श्लोक आहे की या तिन्ही देवताचं अधिष्ठान असणारा आमचा परम सद्गुरू आहे. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मग भगवंतांनी ज्या लीला केल्या आणि आज या प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्याला त्याचं वाचन करायला मिळणार आहे, आपल्या हातात तो ग्रंथ येणार आहे, हा अत्यानंदाचा क्षण आहे की नाही. आणखीन अत्यानंदाची काय परिभाषा आहे, त्याच्यामध्ये महाराजांच्या पदस्पर्शाने स्पर्शित झालेली स्थाने त्याचाही उल्लेख आहे. म्हणजे त्या त्या स्थानाला जावं लागलं, त्या स्थानाचा विचार करावा लागला, तिथली माहिती गोळा करावी लागली. हे सगळे कष्ट व्यावहारिक दृष्टीने कष्ट आहेत, परंतु ते सगळं कळल्यानंतर त्यातून जो आनंद निर्माण होतो हा स्वांत सुखाय आनंद आहे. हा कोणी कोणाला देऊ शकत नाही, कोणी कोणाकडनं घेऊ शकत नाही. घ्यायचा असेल तो सद्गुरु कृपेने घ्यावा लागतो. आणि तो सद्गुरु कृपेने आमच्या चैतन्य बुवांना जसा प्राप्त झाला तसाच तो आम्हाला प्राप्त व्हावा म्हणून हा ग्रंथ आपल्या हातात येतोय. सरते शेवटी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण एवढंच सांगतो, हे सगळं करण्याची इच्छा का व्हावी. काहीतरी असलंच पाहिजे. कुठलंही कार्य म्हटलं की ते कारणाशिवाय नाही, कारणाशिवाय नाही. कुठलंही कार्य घ्या ते कारणाशिवाय असूच शकत नाही, असा एक सिद्धांत आहे. त्याच्या मागे कारण असतं. मग मी ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला मला एकच कारण आठवलं, सापडलं. ते एकमेव कारण जर काही असेल तर सद्गुरु प्रेम, हे एकमेव कारण. आणि त्या सद्गुरु प्रेमामध्ये एकदा माणूस अडकला की मग काहीही विचार न करता त्या प्रेमात जो आनंद आपण घेतला, जो आपल्याला आनंद मिळाला,
तो दुसऱ्यालाही मिळावा. आणि सद्गुरूंनी आम्हाला हेच शिकवलंय. सद्गुरूंचे तत्वज्ञान हेच आहे. सतरती सतरती स लोकांस तारयती. सगळ्यांचा उद्धार व्हावा, ते प्रेम मिळावं, तो आनंद मिळावा. आणि अशा दृष्टीने हा ग्रंथ प्रकाशित होतोय. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला हा फार मोठा ठेवा आहे, तो आपल्याजवळ असावा. आपणही सगळे सद्गुरूंच्या कृपेला पात्र व्हावे अशी माझीही इच्छा आहे. त्यांचीच कृपा असावी. जे कारण हरिभक्तपरायण चैतन्य बुवांच्या या कार्याच्या मागचं मी सांगितलं, हा विषय इथे मी थांबवत असताना, माझ्या वाणीला विराम देत असताना एकच फक्त सांगतो आणि थांबतो. प्रेमात राम रमतो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. हाची निरोप गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. दुसरं काय लागतं? त्यांनाही तेच पाहिजे आणि आपल्यालाही तेच पाहिजे. प्रेम हे शोधावं लागतं, शोधल्याशिवाय मिळू शकत नाही. जो आनंद त्यांनी घेतलाय तोच आनंद तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळावा म्हणून हा प्रकाशन सोहळा आहे. एवढंच मला सांगायचं आहे. आणि मंचावर उपस्थित असणारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, यांचं काय वर्णन करू मी. चैतन्य बुवा आहेत, सहस्रबुद्धे, दिनेश कवीश्वर आहेत, आमचे जिरापुरे आहेत, मुकुंद काका आहेत. या सगळ्यांनी या सोहळ्याकरता आणखीन काही नावं असतील, सगळ्यांचा नामोल्लेख करणं कठीण आहे, अशक्य आहे. पण ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं असेल त्यांच्यावर, आणि जो हा ग्रंथ आपल्याजवळ ठेवेल, त्याचं पठण करेल, वाचन करेल आणि त्यातल्या लिहायांचा आनंद घेण्याचा प्रयत्न करेल, त्यांच्यावर सगळ्यांची सद्गुरुनाथांची कृपा निश्चित होणार याची मला खात्री आहे. एवढंच सांगतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. खराय त्रिवार सत्य खरा आहे की सद्गुरूंकडे काय असतं तर सद्गुरूंजवळ फक्त प्रेम असतं, प्रेम असतं आणि प्रेम असतं. याच्या पलीकडे काहीही नसतं. त्यामुळे श्री तुकामाई यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि शब्द असे बोलावेसे वाटतात की कोरुणी हृदय गाभारा, कोरुणी हृदय गाभारा सुमनांची बिछायत केली, कोरुणी हृदय गाभारा सुमनांची बिछायत केली. यागडे श्री तुकामाई या बैसा, यागडे श्री तुकामाई या बैसा. हृदयाची वाट ही खुली, हृदयाची वाट ही खुली. आणि गडे माझी लटक पुरवाना, गडे माझी लटक पुरवाना. दिलदार दिलासा द्याना, दिलदार दिलासा द्याना असं म्हणतो. आणि यानंतर या लीला ग्रंथाचे लेखक श्री चैतन्य सहस्त्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत आपलं व्यक्त करावं. श्रीराम समर्थ. नमस्कार. श्रीमद परमहंस परिवारजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या सावलीखाली आज हा प्रकाशन सोहळा होतोय. त्यामुळे माझं मन अतिशय भरून आलं आहे की स्वामींच्या अधिष्ठानाच्या समोर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा हा अलौकिक सोहळा, ही अलौकिक सेवा अर्पण होते. मी त्या टिंबे स्वामी महाराजांना साष्टांग वंदन करतो. श्री तुकामाई ज्यांचं स्वरूप हे अतिशय दिव्य आणि ज्यांची लीला अतिशय भव्य, अशा त्या तुकामाईंना साष्टांग वंदन करतो. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, सद्गुरु श्री रामानंद महाराज, सद्गुरु प्रल्हाद महाराज या सर्व संत मांदी आळीला आणि सद्गुरु परंपरेला साष्टांग वंदन करतो. आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. या न्यायाने यांना वंदन करून शरण जातो आणि या प्रकाशनाच्या निमित्ताने बोलायला आज मी इथे उभा आहे, त्याला सुरुवात करतो. आज मंचावर बसलेली सर्व मान्यवर मंडळी, आदरणीय श्री मुकुंद बुवा देवरस काका,
यांच्या कृपा आशीर्वादाने आणि यांच्या आशीर्वादानेच खरं तर ह्या कार्याला गती मिळते अशी माझी फार सश्रद्ध भावना आहे. याशिवाय मुकुंद दादामुळे त्याच्या प्रेरणेनेच बऱ्याच गोष्टी माझ्या अतिशय सहजरित्या पुढे जातात. त्यामुळे त्यालाही मी वंदन करतो. देवरस काकांना वंदन करतो. माझे बंधू दिनेश कविश्वर, वैभव जिरापुरे या दोघांनी मला माझा हात घट्ट पकडून ठेवला असल्यामुळे ही सेवा फलद्रूप होते. यांच्याविषयी सुद्धा अतिशय कृतार्थतेची भावना व्यक्त करतो आणि माझ्या लेखनाच्या विषयी आणि या लेखन प्रवासाविषयी बोलण्याला सुरुवात करतो. साधारण 2012 साली आम्ही तिघांनी, मी, दिनेश आणि वैभव, आम्ही तिघांनी असा विचार केला की 2013 साल हे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने आपण काहीतरी वाङ्मयीन सेवा करावी. लिखाणाचा माझा अभ्यास थोडा होताच आणि त्याच्या आधीपासून मी लिहित होतोच, पण महाराजांविषयी काय लिहावं हे कळत नव्हतं. ते स्वरूप मज अज्ञान काय कळे अशी माझी स्थिती असल्यामुळे मी मनाने महाराजांना शरण गेलो आणि काय करावं, तुम्हीच आम्हाला प्रेरणा द्या असं सांगितलं. विचार केला. साधारण बघायला गेलं तर गोंदवलेकर महाराजांची जी काही स्थानं आहेत ती विदर्भात फारशी नाहीच, किंवा असतील तरी ती माहिती नव्हती. मराठवाड्याकडे, विशेषतः पुणे, मुंबई या भागाकडे आणि गोंदवले या भागामध्ये सर्व महाराजांची स्थानं पसरली आहेत. महाराजांची राम मंदिर सुद्धा त्या ठिकाणी भरपूर आहेत. असं असताना श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि तुकामाई यांची वास्तव्य स्थळे आपण शोधावी, त्यांची सविस्तर माहिती द्यावी असा एक विचार आमच्या मनात आला. आणि 2012 साली आम्ही तिघांनीही ती भ्रमंती करून सर्व स्थानं तिथे जाऊन संशोधन केलं, त्या कथा शोधून काढल्या आणि त्या कथांचा विस्तृत पद्धतीने मागोवा घेऊन त्या स्थानांचे छायाचित्रासह आम्ही एक स्पर्शी स्थाने नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. साधारण ते नोव्हेंबर महिन्यात आम्ही ते पुस्तक प्रकाशन केलं, जेणेकरून जानेवारी पासून महाराजांचं शताब्दी वर्ष सुरू होत होतं आणि तुकाबाईंची 200वी जन्मशताब्दी 2013 साली चालू होणार होती. आणि खूप आनंद आम्हाला झाला की आम्हाला तुकामाई आणि महाराजांची एकत्रित सेवा वाङ्मयीन करायला मिळाली. त्यानंतर मला अनेक नवीन उपक्रम होते, नवीन लेखनाचे विषय समोर होते. काही लेखनाला मी सुरुवातही केली होती, पण तुकामाईंना मला तसं थांबू द्यायचं नव्हतं. आणि एक दिवस असं झालं, मला रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मला असं दिसलं मी येळगावला त्या वाड्यात आलोय आणि तुकामाई तिथे बसलेले आहेत. तुकामाईंच्या जवळ मी गेलो, त्यांना प्रत्यक्ष पाहून मला अश्रू आवरेना असे झाले. फार घळाघळा अश्रू दाटून आले आणि मी फार सद्गतीत झालो. महाराजांनी सांगितलं होतं तुकामाईंना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही म्हणाले. त्यांच्या मनात काय चाललंय हे कोणाला कळत नसेल, पण ती प्रेममूर्ती होती. त्यामुळे मी अगदी साष्टांग लोटांगण घातलं आणि महाराजांना म्हटलं, महाराज मला पत्रात घ्या. आठवतो तुकामाई म्हणाले, काय हवं तुला, माग, काय हवंय तुला. तेव्हा माझ्या मनात काय चाललं होतं कोणास ठाऊक. मी त्यांना म्हटलं, महाराज तुम्ही असतानाच येळगाव कसं असेल ते मला दाखवा. मला तुमच्या जगात येऊ द्या, तुम्ही असतानाच्या तुमच्या सहवासाच्या जगात येऊ द्या. आणि तुकामाईंनी त्यांच्या हातात एक बांगडी घातली होती, ती काढली आणि माझ्या अंगावर अशी फेकली आणि म्हणाले, घे, होईल मनासारखं. आणि ती बांगडी हातात घेऊन मी कितीतरी वेळ रडत रडत नाचत होतो, तुकामाई तुकामाई म्हणत. त्यानंतर जे लिखाण झालं ते काही फार दिव्य लिखाण झालं असं मला खरोखर आजही वाटत नाही. पण या सगळ्या लीला प्रसंगांमध्ये कुठेतरी तुकामाईंचा स्पर्श इतरांना सुद्धा जाणवेल असं मला वाटतं. कारण नंतर नंतर मला सुद्धा ते दिसायला लागलं की कशा पद्धतीने येळगाव असेल, कसे तुकामाई वावरत असतील, कसे इतर सगळ्या अवतीभोवती असलेल्या लोकांशी बोलत असतील, येळगावची त्या काळची लोकही कशी असतील, हे सर्व सर्व उलगडत गेलं. आणि तुकामाईंच्या चरित्रातील काही प्रसंगांना मला आकार देता आला. आणि ते काहीच प्रसंग जेवढे लिखाण झाले ते म्हणजे श्री तुकामाई ग्रंथ. पुढे स्पर्शित स्थानेची सुद्धा ग्रंथ आवृत्ती संपलेली होती. ती पुन्हा हे करायची म्हणून ती आणि तुकामाईचं हे नवीन लिखाण असं एकत्रित स्वरूपात आपण श्री तुकामाई हा ग्रंथ साकार केलाय. हे सांगताना मला असं वाटतं की या सर्व लेखन प्रवासामध्ये येळगावाचा जो स्पर्श आहे तुकामाईंच्या सहवासाचा, तो मला फार लाभला. अनुसंधान कायम झालं आणि सातत्याने तुकामाई काय बोलत असतील, तुकामाईंची लीला ही कोणत्या पद्धतीची असेल, त्यांच्या वाक्याचा नेमका काय अर्थ असेल याचाच विचार मी दिवसभर करत राहत असे.
या कथा लिहायला मला फार तर महिना लागला असेल, पण त्या महिन्याभरात मी अगदी तुकामाई करत होतो. त्याचा माझ्या अंतरंगात इतका पक्का शिक्का बसला बघा, की आजही एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्या ग्रंथाची मोहिनी माझ्या मनावर कायम. सोबतच काही अपूर्व अशा आठवणी आणि अपूर्व अशा स्मृती माझ्या मनात या लिखाणाबाबत आहे. आतापर्यंत आनंद सागर ब्रह्मानंद महाराज यांची सगळ्यांची सेवा श्री महाराजांच्या चरणी अर्पण आम्ही करतोय, केली आहे. पण तुकामाई हे लिखाण आम्हा तिघांसाठी विलक्षण आहे. मी अधिक आपला वेळ घेत नाही, फक्त थोडं सांगून पुढे जातो की आपल्या श्री महाराजांच्या प्रवचन पुस्तकाचे जे संकलक आहेत ते श्री गोसी गोखले, त्यांना नाना म्हणायचे. फार उत्तम आणि श्री महाराजांना समर्पित असे ते साधक होते. आमचा तिघांचाही त्यांचा खूप जवळचा संबंध आला. आम्हाला ते नातू संबोधायचे आणि खूप आमच्यावर त्यांचं प्रेम होतं. आणि नेहमी पुण्याला गेल्यानंतर त्यांची भेट व्हायची. पण हे तुकामाईंचं लिखाण झाल्यानंतर आमची इच्छा होती की त्यांनी यावर प्रस्तावना लिहावी. ते मला म्हणाले देखील होते की आपण जरूर बघूया. पण ज्या दिवशी हे हस्तलिखित अर्पण केलं, आम्ही 12 जूनला दिनेश कवीश्वरांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते अर्पण करायचं ठरवलं होतं हस्तलिखित. आणि 12 जून 2013 साली आम्ही हे हस्तलिखित अर्पण केलं. आणि त्याच दिवशी नेमका त्याच क्षणी गोसी गोखले आजोबांनी देह ठेवला. तर आमच्या मनातली ती जी भावना होती, ती भावना पुढे कशी साकार व्हावी हा प्रश्न आम्हाला होता. पण गोसी गोखले आजोबांच्या पत्नी म्हणजे शालिनीताई गोखले आजी, त्या आजींनी अतिशय लढिवाळपणे आम्हाला त्याची प्रस्तावना लिहून दिली. ती प्रस्तावना या तुकामाईंच्या पुस्तकामध्ये अंतर्भूत आहे. माझे जवळचे मित्र आदित्य देशपांडे याची आई सौ निशा देशपांडे, यवतमाळ राहणाऱ्या, महाराजांवर त्यांचं फार निस्सीम प्रेम होतं. त्यांनी ह्या तुकामाईंचं हस्तलिखित वाचलं तेव्हा त्या इतक्या डोळ्यात पाणी आणून म्हणायच्या की अरे, हे वाचल्यानंतर मला तुकामाईंचं दर्शन घडलं रे. आणि आज मला त्यांची आठवण येते. त्या सुद्धा आज देहाने इथे नाही. महाराज वर्षभरापूर्वी महाराजांच्या चरणी त्या विलीन झाल्या. याशिवाय अगदी महिनाभर आधी माझे वडील सुद्धा श्री महाराजांच्या चरणी एकरूप झाले. पण ते जाता जाता मला म्हणाले की महाराजांचं कार्य थांबू द्यायचं नाही बरं. तुकामाई ग्रंथ त्यांनी पाहिला होता त्या शेवटच्या क्षणांमध्ये. आणि तेव्हा ते म्हणाले, पुस्तक उत्तम झालंय, ग्रंथ उत्तम झालाय, महाराजांचं कार्य मागे पडू देऊ नकोस, तू समोर जा. आणि म्हणून हा छोटेखानी स्वरूपात का होईना पण दिव्य सोहळा आपण त्याच पद्धतीने तसाच श्री महाराजांच्या चरणी त्यांच्या सावलीखाली आपण साजरा करतोय. अशा अनेक आठवणी माझ्या मनात भरून आहेत. काही गोष्टी मी आपल्याला फक्त नमूद करतो आणि फार आपला वेळ घेणार नाही, लवकर रजा घेतो. या ग्रंथासाठी परिश्रम केले ते प्रमोद दादा गुज्जलवार यवतमाळचे. आतापर्यंत महाराजांच्या सेवेमध्ये जे जे काही पुस्तकं प्रकाशित झाले त्यामध्ये प्रमोद दादाचा फार मोठा वाटा राहिलाय. प्रमोद दादांनी या सगळ्या पुस्तकाचं सेटिंग करण्यापासून तर त्या पुस्तकाला उत्तम बांधणी आकार देण्याचा अतिशय जीवापाड प्रयत्न केलेला आहे. यासाठी त्याचे कष्ट जे आहेत ते कष्ट पाहता मग त्याचं माझ्यावर असलेला लोभ, त्याच्या माझ्यावर असलेला प्रेम याबद्दल मला खरंच कृतार्थ भाव दाटून येतो. दुसरं या तुकामाई ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की पराग घळसासी हे फार मोठे चित्रकार. या चित्रकाराचं उत्तम तुकामाईंचं चित्र मुखपृष्ठाला आपल्याला लाभलं आहे. खरं तर या मुखपृष्ठाच्या विषयी जेव्हा आमच्या तिघांची चर्चा चालू होती की काय कसं करावं तुकामाईंचं चित्र, नवीन पद्धतीने आपण कसं करता येईल, तेव्हा पराग दादा घळसासी यांचं नाव दिनेशने आम्हाला सुचवलं. थोडा मी जरा संभ्रमित होतो त्या बाबतीत की हे करावं की नाही करावं, कारण सगळ्याच गोष्टीची जुळवाजुळव करणं होतं. त्यामुळे मी पहिल्यांदा म्हणालो की नाही, एवढं आपल्याला सगळं कसं काय करता येईल. पण दिनेश आणि वैभव या दोघांनी फार जोरकसपणे प्रयत्न करून या मुखपृष्ठाचा कार्य आपण त्यांच्याचकडून करू असा आग्रह धरून हे उत्कृष्ट मुखपृष्ठ तयार केलं. मी पराग घळसासींचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी इतकं अपूर्व आणि अतिशय जिवंत असं तुकामाईंचं चित्र या ग्रंथाकरता आम्हाला काढून दिलं. या ग्रंथाच्या निर्माणामध्ये या चित्राचं सुद्धा निर्माण होत आहे, जे आपल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सांप्रदायिक मंडळींना निश्चित भावेल अशी मला आशा वाटते, इच्छा वाटते. दुसरं महत्वाचं असं की या सगळ्या ग्रंथाला वितरण करण्याकरता दिनेश कवीश्वर आणि जान्हवीताई कवीश्वर या दोघांनी या दाम्पत्याने इतकं अहर्निश प्रयत्न केले.
मला कल्पना आहे मागील महिन्यामध्ये आम्हाला काहीच करता येऊ शकलं नाही वडिलांच्या निधनामुळे, पण दिनेशनी एकट्याने ही सर्व धुरा सांभाळून अक्षरशः प्रसंगी ताप असताना, प्रकृती स्वास्थ्य पूर्णतः अस्वस्थ असताना सुद्धा तो सतत कार्य करत होता, सतत मंडळींचे फोन घेत होता, मंडळींना प्रतिसाद देत होता, मंडळींना पुस्तकं पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रचंड श्रम केले आणि जान्हवी ताईंनी सुद्धा त्याला उत्तम साथ दिली. मी त्या दोघांचे आभार मानत नाही, मी त्यांच्या ऋणातच आहे. किंबहुना मी असं म्हणेन की ते माझ्याच कुटुंबातला एक भाग असल्या कारणाने त्यांच्यामुळे ही सेवा सर्वांपर्यंत पोहोचू शकली. दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की नांदेडचं चैतन्योपासना मंडळ हा पूर्ण एक महाराजांचा परिवार आणि मुकुंद दादा हे सगळे आमच्या सर्वांच्या पाठीशी उभे आहेत. किंबहुना आम्हाला ते त्यांच्या जीवनातला एक भाग समजतात. त्यामुळे चैतन्योपासना मंडळ नांदेड यांनी सर्वार्थाने आम्हाला या उपक्रमामध्ये सहाय्य केलंय. त्यामुळे त्यांचे सुद्धा विशेष मी आभार मानतो. आणि मला सदैव साथ करणारी माझी पत्नी सायली, तिने सुद्धा मला फार या बाबतीत सहाय्य केलेलं आहे. काय म्हणू मी की या सगळ्यांच्या बळावरच हा गोवर्धन उभा झालाय. यासोबत आमच्यासोबत सतत राहून पडेल ती धडपड करणारा चैतन्य कांबळे, नागपूरचा राहणारा, त्याचा सुद्धा या ग्रंथामध्ये मोठा मोलाचा वाटा आहे. एकंदरीत ही तुकाबाईंचे सर्व लीला प्रसंगाची ठेव स्वतः मला देखील अतिशय रम्य वाटते, किंबहुना मला अनुसंधानाला मदत करणारी वाटते. ती इतरांनाही वाटेल. इतरांना सुद्धा त्या तुकाबाईंच्या काळात थोडं अंतःकरणापासून जर आपण प्रार्थना केली तर जाता येईल आणि तो काळ, तो प्रसंग पुन्हा एकदा अनुभवता येईल. श्री महाराज तुकाबाईंना कसे भेटले, तुकाबाईंनी श्री महाराजांची परीक्षा कशी घेतली आणि तो प्रसंग कसा घडला असेल याचं थोडं विस्तृत वर्णन करण्याचा मी प्रयत्न केलाय. मला खात्री वाटते की थोडा तरी स्पर्श तुकाबाईंच्या सहवासाचा आपल्या सर्वांना हा ग्रंथ वाचताना होईल. आणि ही प्रार्थना मी महाराजांना करतोय की जर त्या शब्दांमध्ये थोडीफार कमतरता जरी असेल तरी ती कमतरता तुम्ही भरून काढा आणि आम्हाला ते तुमच्या सहवासाचं दान द्या. कारण भगवंताचा आणि सत्पुरुषाचा सहवास इतका विलक्षण असतो की त्या सहवासाने जीवन व्यापलं की सार्थक ते करता, मोक्षाकरता दुसरं काही करायला नको. तुकाबाईंचं जीवन हे अथांग सागरासारखं. सागरामध्ये आपला दम जेवढा असेल तेवढा आतपर्यंत जावं, पण जिथपर्यंत आपण जातोय त्याला तळ म्हणू नये की आता इथपर्यंत गेलोय मी, बस सागर एवढाच आहे असं म्हणता येऊ शकणार नाही. कारण जो तळाशी पोचतो ना तो वर येत नाही. आणि म्हणून तुकाबाईंचं हे अथांग जीवन, त्या जीवनातलं ओंजळभर पाणी किंवा ओंजळभर तीर्थ घेण्याचा मी प्रयत्न केलाय. या तीर्थाने अनेक साधक मनाची अंतःकरण, साधक अंतःकरण शुद्ध व्हावी, पवित्र व्हावी या हेतूने हा तुकाबाईंचा ग्रंथ आहे. रेखाचित्र आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जितक्या मांडता येईल तेवढा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित तो काही ठिकाणी बाळगूत झालाही असेल, तरीही इच्छा एवढीच आहे की या हेतूने त्या तुकाबाईंचं, त्या सद्गुरुनाथांचं चिंतन व्हावं, अनुसंधान राहावं. मी माझ्या वाणीला विराम देतो. श्रीराम. धन्यवाद चैतन्य. मला 3-4 दिवसांपूर्वी सतत मी त्याच्याबरोबर असतो यवतमाळला, आणि त्यांनी मला गोड आज्ञाच केली की तुला सूत्रसंचालन करायचं आहे. आणि मी ती लगेच मान्य केली, कारण की सद्गुरूंचा कृपाशीर्वाद मलाही थोडासा मिळावा हा स्वार्थ होता. पण हा प्रेमळ स्वार्थ आहे, आनंदाचा स्वार्थ आहे, आणि म्हणून तो मी लगेच स्वीकारला. पण मी त्याला विनंती केली की चैतन्य, मला पुस्तक तुझं झालं आहे छापून आणि तू मला वाचायला देतोस का. आता कसं विचारावं पण विचारलं, आणि त्यांनी मला लगेच हो म्हटलं आणि मी ते पुस्तक पूर्ण वाचलं. मला त्याच्यानंतर पुस्तक वाचल्यानंतर मला आलेला अनुभव सांगतो, आणि ते सांगणं गरजेचं आहे याच्यासाठी की काय आहे त्याच्यामध्ये. तर फक्त इतकंच सांगतो की ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर हरिपाठामध्ये म्हटलं आहे की परंपरा त्याची कुळ शुद्ध. हे सगळं परंपरेने सगळं चालत आलेलं आहे, त्याच्यामुळे हे शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे असं मला वाटतं. आणि त्या पुस्तकाचं लेखन करताना ते इतकं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जे पुस्तक मध्ये लिहिलेलं आहे
त्याचं भावभक्तीशी लग्न लावलेलं आहे. भक्तीचं लग्न हे भावाशी लावलेलं आहे आणि म्हणून मराठी शब्दकोशामध्ये भावभक्ती असा शब्द येतो. आणि पुढे मी असं म्हणेन की त्या पुस्तकामध्ये त्यांनी बुद्धिभ्रम कुठे निर्माण केलेला नाही आहे. नाहीतर कधी कधी लेखक असा परिणाम होतो त्याचा की बुद्धीचं लग्न भ्रमाशी होतं, त्यामुळे बुद्धिभ्रम निर्माण होतो. पण चैतन्याने मात्र भावाचं लग्न भक्तीशी जोडलं आणि भावभक्ती निर्माण केलेली आहे या पुस्तकामध्ये, असं मला वाटतं. आणि सुंदर असं एक छोटीशी गोष्ट मला आठवते, ती गोष्ट ऐकवतो आणि माननीय अध्यक्षांना आपले विचार प्रकट करण्याची विनंती करतो. पण तत्पूर्वी एक गोष्ट की एक मुलगी आपल्या वडिलांबरोबर कुठेतरी बाहेर जात होती. पावसाळ्याचे दिवस होते. मला फार भावती ती गोष्ट म्हणून सांगतो आहे. पावसाळ्याचे दिवस होते आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला होता आणि ती वडील तिला म्हणाले की अगं बेटा तू माझा हात पकड, अगं बेटा तू माझा हात पकड. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं. ती मुलगी काही ऐकतच नव्हती. असेल 21व्या शतकातली, त्याच्यामुळे असेल कदाचित बुवा, पण ती काही ऐकत नव्हती. आणि त्यावेळेस लगेच वडिलांनी प्रेमाने तिला धपाटा मारला, अगं माझा हात पकडतेस की नाही तू, असं थोडस रागवलं. आणि 21व्या शतकातली असल्यामुळे थोडीशी ती हुशारही होती असं म्हणायला हरकत नाही बोलण्याच्या बाबतीमध्ये. त्यामुळे ती वडिलांना म्हणाली की म्हणे बाबा, मी जर तुमचा हात पकडला तर या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये माझा हात निसटून तुमच्या हातातून चालला जाईल, कारण की सोसाट्याचा वारा फार वाहतो आहे. आणि तुम्ही जर माझा हात पकडला तर तो हात पक्क राहील, घट्ट राहील आणि मी कुठेही दूर जाणार नाही, कुठे काही मला होणार नाही. त्यामुळे तुम्ही माझा हात पकडा. हा तिचा हट्ट होता आणि वडिलांनी मग तिचा हट्ट पुरता केला. असंच मुकुंद दादांनी सुद्धा आमचा हात घट्ट पकडलेला आहे अशी मला खात्री आहे. आणि त्यामुळे मुकुंद दादांना मी विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि अध्यक्षीय भाषण करावं. मुकुंद दादा हे नांदेडहून आलेले आहेत आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी आणि महाराजांच्या प्रेमासाठी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोण माथा. जळो भावना रामदासी सदाते, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. आजच्या या पवित्र दिवशी श्री चैतन्य सहस्त्रबुद्धे लिखित श्री तुकाबाई या लीला ग्रंथाचं प्रकाशन झालं असं मी आजचे प्रमुख पाहुणे हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार श्री मुकुंदबुवा देवरस, या ग्रंथाचे प्रकाशक श्री दिनेश कवीश्वर आणि या ग्रंथाचे लेखक श्री चैतन्य सहस्त्रबुद्धे यांच्या सगळ्यांच्या वतीने हा ग्रंथ प्रकाशित झाल्याचं मी सर्वप्रथम जाहीर करतो. आजच्या या पवित्र दिवशी परमपूज्य महाराष्ट्राच्या या संत परंपरेतल्या अनेक संत परंपरा ज्या महाराष्ट्रामध्ये आहे आपण सर्वांना माहित आहे, त्यातल्या एका थोर संत परंपरेचे पाईक, एक महान सत्पुरुष, महान योगी श्री संत तुकामाई येळेगाव, प्रातस्मरणीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. नागपूर शहरातल्या या आभासी सभागृहात व्यासपीठावरील मान्यवर, आता मी ज्यांचा उल्लेख केला ते महाराष्ट्रातले नारदीय कीर्तन परंपरेचा थोर वारसा चालवणारे उत्तम कीर्तनकार हरिभक्तपरायण मुकुंदबुवा देवरस, जे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. संत तुकामाई या ग्रंथाचे प्रकाशक दिनेश कवीश्वर, या ग्रंथाचे लेखक माझे बंधू हरिभक्तपरायण चैतन्य बुवा
सहस्त्रबुद्धे, सभागृहामध्ये उपस्थित डॉक्टर प्रसाद नागपुरे, वैभव जिरापुरे, सौभाग्यवती देवरस काकू, सौ जान्हवी देवरस, सौभाग्यवती सायली सहस्त्रबुद्धे, शंतनू तुमडे आणि या आभासी सभागृहाला पाहणाऱ्या आपल्या देशातील आणि देशच्या बाहेर परदेशातील अनेक सद्गुरू बंधू भगिनी माता भगिनींना विनम्र अभिवादन करून श्री तुकाबाई या ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमाला नव्हे तर या सद्गुरू सेवेच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना अभिवादन करून मला दिलेली जी सेवा आहे अध्यक्षीय सेवा, तर मी दास होण्याच्या लायकीचा असल्यामुळे उत्तम दास म्हणून मला अध्यक्ष असं संबोधलं असावं असं मला वाटतं आणि त्या भावनेतून मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतो. सज्जन हो, या तुकाबाईंच्या लीला ग्रंथाविषयी सांगत असताना मला सर्वप्रथम असं सांगावं वाटतं की महाराष्ट्रातल्या थोर संत परंपरेपैकी असलेली जी परंपरा आहे, पुसदला विठ्ठल किंकर त्यांचे शिष्य चिन्मयानंद सरस्वती चिन्मयानंद महाराज, त्यांचे शिष्य तुकामाई आणि येळेगावच्या या तुकामाईंचे शिष्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज, पुढे ही परंपरा आनंदसागर ब्रह्मानंद रामानंद प्रल्हाद महाराज इथपर्यंत या 20व्या शतकापर्यंत, साधारण 18व्या शतकापासून तर 21व्या शतकापर्यंत जी परंपरा चाललेली, त्या परंपरेतला एक अत्यंत प्रसिद्धी परांमुख असा हा महात्मा, ब्रह्मज्ञानी महात्मा संत तुकाराम महाराज किंवा तुकामाई येळेगाव यांचं ओवीबद्ध चरित्र महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. त्याची अनेक पारायणे झाली. पण हा जो ग्रंथ आज श्री चैतन्य सहजींनी लिहिलेला आहे, हा ग्रंथ खरोखर एक वेगळ्या स्वरूपाचा आहे. याचं वेगळेपण नेमकं काय आहे? महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती साहित्य क्षेत्रामध्ये होत असते. आध्यात्मिक क्षेत्रातले अनेक ग्रंथ निर्माण होतात. पण या लीला ग्रंथाचं वैशिष्ट्य मला जे भावलं विशेषतः ते मी असं म्हणेल की केवळ आणि केवळ सद्गुरु कृपा, आणि ती सद्गुरु कृपा सुद्धा सद्गुरूंच्या कार्याची तळमळ असल्याशिवाय होत नाही. आत्ताच चैतन्यजींनी आपल्या मनोगतामध्ये एक गोष्ट अतिशय सुंदरपणे आणि प्रामाणिकपणे सांगितली गेली. अनेक वर्ष मी त्यांना जवळून पाहतो आणि ती म्हणजे माझे सद्गुरू, त्यांची गुरु परंपरा आणि माझ्या सद्गुरूंच्या सत्शिष्यांची परंपरा, या कार्यामध्ये हा युवक माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 25 वर्षापासून कार्य करतोय, ज्याचं वय आज केवळ 35 वर्षांचं आहे. आणि त्यांनी आपल्या आता मनोगतात सांगितलं की मला तो स्वप्न दृष्टांत झाला. सज्जन हो, मनोविज्ञानाप्रमाणे पडणारी स्वप्न आणि त्याचं पहिलं तर्कशास्त्र असं आहे की ज्याचं चिंतन मनुष्य अखंड करतो त्याच गोष्टीचं स्वप्न पडतं. तुकामाईंचं दर्शन स्वप्नात होणं सुद्धा किती कठीण आहे, उत्तम नामधारकाला किंवा उत्तम नामसाधकाला हे माहिती आहे. ते सांगण्याची मला वेगळी आवश्यकता नाही. या ग्रंथाच्या निमित्ताने मी आपणापर्यंत एकच नम्र विनंती करू शकतो की आपल्या सद्गुरूंची सेवा आपण करणार नाही तर कोण करणार आहे? आपल्या सद्गुरूंच्या परंपरेचं, आपल्या सद्गुरूंच्या चरित्राचं गायन, प्रचार आणि प्रसार आपण करणार नाही तर कोण करणार? हा एक मुख्य विचार चैतन्यजींनी घेतला आणि त्यामधून आपल्या सद्गुरूंच्या सद्गुरूंचं चरित्र, की जे तुकामाई अत्यंत प्रसिद्धी परांमुख होते, दिसायला अत्यंत धष्टपुष्ट असलेले तुकामाईंच्या चरित्रात आपण सगळ्यांनी पाहिले. अतिशय धष्टपुष्ट दिसणारा हा महात्मा, पण वागणं मात्र फार वेगळं होतं. लौकिक अर्थाने विचित्र होतं, अवलियासारखं होतं. याचं चिंतन केल्यावर लक्षात येतं की तो ब्रह्मज्ञानी महात्मा होता, ब्रह्मनिष्ठ होते तुकामाई. तर ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या
हे जो रोज जाणत होता आणि जो अखंड उन्मनी भोगत होता, त्या उन्मनी अवस्थेमध्ये हातात बांगड्या घातल्या काय, अंगावर कपडे ल्याले काय किंवा न ल्याले काय, त्या काळामध्ये 19व्या शतकामध्ये 1850-60च्या काळामध्ये हा महात्मा धर्माची बंधने इतकी कडक असताना सुद्धा कुणाच्याही घरी जाऊन कांदा भाकरी खात असे. जातीभेद न पाळणारा ब्रह्मनिष्ठ महात्मा, की जो प्रसिद्धी परांमुख होता. आणि आपल्याला सगळ्यांना थोरल्या महाराजांच्या चरित्रामध्ये हे माहित आहे की गोंदवलेकर महाराज 10-11 वर्षाचं गणू नावाचं लेकरू पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यामध्ये सगळ्या भारतामधून फिरून येतं. आणि तो यायच्या आधी तुकाराम महाराज येळेगावमध्ये सांगतायत, ओरडून ओरडून सांगतात, तो येणार, चोर येणार, चोर येणार आणि लुटून नेणार. हे सगळे प्रसंग मी विस्ताराने सांगणार नाही, पण झालं तसं जेव्हा 12 वर्षाचा गणू समोर येतो तेव्हा महाराज म्हणतात, तू इकडे ये, मी तुझा खून करतो. आत्मबुद्धी, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. या लेकराचं सगळं संपलंय, आता फक्त थोडीफार देहबुद्धीची परीक्षा राहिली. आपल्याला तो प्रसंग थोरल्या महाराजांच्या जीवनचरित्राला मिळेल की त्या 12 वर्षाच्या लेकराला त्याच्या वजनाच्या 5 पट वजनाचा ऊस तोडून फिरायला लावलं तळ्याच्या मळ्यामधून. स्वतः जोरात पळतायत, मागे त्या लेकराला एवढी मोठी ऊसाची मोळी घेऊन पळायला लावतात. एक दिवस त्याच मुलाला नदीच्या रेतीमध्ये खड्डा खुंदून मुलं पुरायला लावतात, त्याच्यावर बसायला लावतात, मौन पाळायला सांगतात आणि त्याच्या पालकांना सांगतात की मुलं यांनी पुरून ठेवली, याला विचारा, याला मारा. ते उसानी मारतात. यांना आधी सांगितलं की मौन बोलायचं नाही, मौन पाळ. आणि ते विचारतात मुलं कुठे आहेत, त्याला यांना सांगतात सांगू नको. खूप त्यांनी मारलं. 12 वर्षाचे ब्रह्मचैतन्य महाराज तो मार खाऊन घेतात, मुलं सापडतात. हा सगळा लीला प्रसंग आपण वाचलेला आहे. सांगायचं मला श्रोते हो की ज्या तुकामाईंनी माझ्या लेकराची देहबुद्धी संपूर्ण नष्ट झाली की नाही हे पाहण्यासाठी एवढ्या मोठ्या देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, 100% माझ्या लेकराची आत्मबुद्धी तयार झालेली आहे हे पाहिल्यावर अनुग्रह देऊन जे तुकामाईंनी सांगितलं की राजा, आपण सगळेजण जाणता तुकामाई हे दत्तावतारी होते, प्रत्यक्ष दत्त होते, पण त्यांना सांगितलं की मी तुला श्रीराम जय राम जय जय राम हा गुरुमंत्र देतोय. समर्थांचं कार्य तुला वाढवायचंय, माझं कार्य वाढवायचं नाही, माझं नावही काढायचं नाही. ज्या वेळेला विवाह झाला गोंदवलेकर महाराजांचा, ते पत्नीला घेऊन दर्शन आले तेव्हा सुद्धा पुन्हा थोड्या तुकामाईंनी सांगितलं पुन्हा जास्त येळेगावकडे येऊ नको, समर्थांचं कार्य वाढव. आणि या सगळ्या परंपरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ब्रह्मानंद महाराज एकदा म्हणतात की महाराज, आपण प्रत्यक्ष समर्थ आहात, तुम्हाला कल्याणासारख्या सेवकाची गरज आहे. काही दिवसांनी ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या शिष्याला सांगतात, मी समर्थ आहे की नाही मला माहित नाही, पण माझा बुवा म्हणजे माझे ब्रह्मानंद बुवा हे मात्र कल्याण स्वामी आहेत, कल्याण आहे. तुकामाईंना अपेक्षित असलेलं जीवन जगणारा तुमचा माझा सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज आणि त्या पुढची परंपरा, त्याच्या आधीची परंपरा. सज्जनो, हे सगळं या 21व्या शतकात, या संगणकीय युगामध्ये भौतिक सुखाची रेलचेल सगळीकडे झालेली असताना 4G नंतर 5G येतं, 5G नंतर 6G येत आहे, मानवी जीवनाची गतिमानता वाढते आहे आणि या गतिमानतेबरोबर मनाची विषण्णता वाढते. अशा वेळेला या मनाला सुख शांती देणार, विशेषतः समाधान, ज्याला पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये ऍब्सोल्यूट सॅटिस्फॅक्शन असं म्हणतात आणि भारतीय वेदांत ज्याला शाश्वत समाधान म्हणतो, ते शाश्वत समाधान हे मानवी जीवनाचं ध्येय आहे आणि ते प्राप्त करण्याकरता सद्गुरूंची गरज आहे. आता माझे मित्र आणि या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचलन करणारे आशिष कुलकर्णी म्हणाले की त्या मुलीने म्हटलं, बाबा तुम्ही माझा हात धरा. थोरल्या महाराजांनी सांगितलेली घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनुग्रह न घेता नाम घेणं आणि अनुग्रह घेऊन नाम घेणं याच्यामध्ये काय फरक आहे. आता त्यांनी जे सांगितलं की मुलीने जर हात धरलेला असेल तर तो सुटण्याची शक्यता आहे, बाबांनी बाळाचा हात धरला तर तो घट्ट धरलेला असतो. अनुग्रह घेणं म्हणजे सद्गुरूंनी तुमचा हात घट्ट धरणं. या चरित्र ग्रंथाविषयी मी तुम्हाला पर्याय सांगतो की चैतन्यजींनी हा ग्रंथ वयाच्या 25व्या वर्षी लिहिला. हा ग्रंथ लिहून 10 वर्ष झाली आणि 10 वर्षानंतर
चैतन्यजींना तुकामाईंना काय मागावं वाटलं की मला ते येळेगाव दाखवा. सज्जनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, हा ग्रंथ वाचून सांगतो की ज्या वेळेला हा तुम्ही उत्तम ग्रंथ हातामध्ये घ्याल, वाचायला सुरुवात कराल, त्यावेळेला निश्चितपणे आपण सगळेजण 1850, 60, 70च्या काळामध्ये येळेगावला जाऊ. आणि येळेगावला तुकामाईंच्या बरोबर ज्या गंगाक्का होत्या, जी सावकारीण होती, जो दुष्काळग्रस्त शेतकरी होता, जी 2 कुत्री होती, टिटी आणि गण्या, यांच्या बरोबर तुम्ही नक्की येळेगाव मध्ये फिराल. याचं कारण असं आहे सज्जन हो, की या लेखकाची भाषा अतिशय प्रासादिक आहे, कारण ती सद्गुरु कृपेची आहे. त्याचं कारण चैतन्यजी स्वतः उत्तम नामनिष्ठ आहेत, सद्गुरु भक्त आहेत, निष्ठावान साधक आहे, हे मी अनुभवाने सांगू शकतो. आणि हे सगळं वाचत असताना, हे प्रासादिक लेखन असल्यामुळे प्रत्येक प्रसंग वाचत असताना त्या प्रसंगाचं संपूर्ण चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. अतिशय नाट्यपूर्ण लेखन आहे, त्यातले संवादही सुंदर आहेत. प्रत्येक प्रसंग त्यातली उत्सुकता वाढवणार आहे आणि त्याचा शेवट अत्यंत परिणामकारक ठरणार आहे, की जो परिणाम आत्मचिंतनाला तुम्हाला भाग पाडतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ते स्वतः उत्तम कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, अभ्यासू आहेत. चिंतन, मनन, लेखन आणि त्याच्याबरोबर नामसाधन किंवा नामसाधनाबरोबर हे सगळं असल्यामुळे त्यांच्या लेखणीला एक वेगळ्या प्रकारची धार आहे, जी सात्विक आहे, आध्यात्मिक आहे, हृदयाला स्पर्श करते. मला जे भावलं ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे म्हणतो. हा ग्रंथ का घ्यावा त्याची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की हे इतक्या सुंदर प्रकारचं लेखन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की संतांच्या लीलांचं, संतांच्या प्रसंगाचं, संतांच्या चरित्राचं वर्णन करत असताना आदरणीय बाबा बेलसरे म्हणजे आपल्या मनाचं त्यात घालू नये. संतांची पवित्र गंगा तशीच्या तशी सर्वांपर्यंत पोहोचावी, आपल्या मनाचं गटार त्यात मिसळू नये, याची पूर्ण खबरदारी या ब्रह्मचैतन्य परंपरेचा संस्कार चैतन्यजींवर असल्यामुळे त्यांनी पाळलेली आहे. प्रसंग थोडेसे काल्पनिक रंगवण्यासाठी, भावपूर्ण होण्यासाठी शब्दांचा सुंदर अलंकार त्यांनी त्या चित्रलेखनात केलेला असेल, पण सत्याला कधीही त्यांनी डावललेलं नाही किंवा त्याच्यापासून तसुबरही लेखन गेलेलं नाही, बाजूला गेलेलं नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे या सगळ्या चरित्र प्रसंगाचं, चरित्र लीलांचं कथन करत असताना लेखकांनी अभ्यासू असल्यामुळे, कीर्तनकार असल्यामुळे, प्रवचनकार असल्यामुळे अध्यात्मातले जीवनविषयक सिद्धांत, पारमार्थिक सिद्धांत, वेदांतातले सिद्धांत, साधक नामसाधक कसा होईल, नामसाधकाचा सिद्धपर्यंत कसा जाईल, याच्यासाठी वेदांत आणि भारतीय तत्वज्ञानाने सांगितलेले सिद्धांत अतिशय सुंदर पद्धतीने मोजक्या शब्दात फार सुंदर सांगितले, की ज्यामुळे ही कथा वाचल्यानंतर मी त्यातनं काय घ्यावं हे सहजपणे वाचकाच्या लक्षात येईल. म्हणून हा ग्रंथ घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याही पेक्षा मी असं म्हणेन की हा ग्रंथ वाचताना सज्जनो, जो एक परिणाम मला स्वतःला जाणवला तो असा आहे की आपण सगळे गोपाल आदरणीय मुकुंद ऐका आहे की गोपाल काळाच्या कीर्तनामध्ये आपण कसं रंगून जातो ना, किंवा 7 दिवसाची भागवत कथा जशी असते आणि त्या भगवान गोपालकृष्णाच्या लीलांचं वर्णन करताना आपण स्वतःला तर पूर्णपणे विसरतो, पण आपण सगळे गोकुळात जातो, गोकुळात वावरतो आणि माझ्या कल्पनेप्रमाणे मी कृष्ण रंगवतो आणि त्या कृष्णाच्या बरोबर त्या लीला मी खेळत असतो, पाहत असतो, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेला असतो. हा अशा प्रकारचा जो परिणाम भागवत कथेमध्ये किंवा गोपाल काळाच्या कीर्तनामध्ये पाहायला मिळतो सज्जन हो, अगदी तसा अनुभव तुम्हाला या तुकाबाईच्या ग्रंथामध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा सांगेन की हॅरी पॉटर किंवा इतर आताच्या काही कार्टून फिल्म्स आपल्या मुलांना दाखवण्यापेक्षा आईबाबांनी, आजी आजोबांनी हा ग्रंथ वाचावा. आपल्या नवीन जनरेशनला, आपल्या पुढच्या पिढीला आपण संध्याकाळी दुपारी जेव्हा एकत्र भोजन करतो तेव्हा यातल्या लीला प्रसंग निश्चित सांगावे.
मी तुम्हाला एक गोष्ट सांगून माझ्या वाणीला विराम देणार आहे की भारतीय वेदांत, भारतीय तत्वज्ञान आणि आताचं सगळं जे सायन्स, ज्याला आपण विज्ञान युग म्हणतो, हा विज्ञान युग तरी आहे किती वर्षांचा? 500 वर्षांचा आहे. पण भारतीय वेदांत हा किती वर्षांचा हे सांगताच येत नाही. विज्ञान ही त्याची एक छोटीशी शाखा आहे जी आता 500-600 वर्षात तुम्हाला मला कळाली. फार मोठे सायंटिस्ट, म्हणजे एकच उदाहरण देतो आणि थांबतो की गेल्या 2 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये एक उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉन्फरन्स झाली होती आणि त्या कॉन्फरन्सला 700 वैज्ञानिक देशभरातून आले होते आणि त्या 700 लोकांपैकी एक व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातून गेली होती जी वैज्ञानिक नव्हती पण अत्यंत अभ्यासू होती. त्या व्यक्तीचं नाव आपण सगळेजण जाणता, श्री अविनाशजी धर्माधिकारी. त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलेली गोष्ट आहे की त्या अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉन्फरन्समध्ये जे व्यासपीठ तयार केलं होतं त्या व्यासपीठावरच्या याच्या बोर्डावर लिहिलेलं होतं आईन्स्टाईनचं एक सूत्र जगाला मान्य आहे. संपूर्ण भारतीय तत्वज्ञान आणि आताचे सायंटिस्ट जे सांगतायत ते सुद्धा शरण. आईन्स्टाईन जितका जितका फिजिक्सचा अभ्यास करत गेला तो म्हणाला तितका तितका माझा भगवंतावरचा विश्वास वाढत गेला. ही त्याच्या ऑटोबायोग्राफी. असे कितीतरी सायंटिस्ट मी तुम्हाला सांगू शकते, ते व्यासपीठ नाही. पण मला तुम्हाला सांगायचं की आपल्या पुढच्या पिढीसाठी आपला धर्म, आपली संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आणि हे धर्माचं कार्य करण्यासाठी नवे नवे मानवी जीवनाचं जे ध्येय आहे, शाश्वत समाधान, हे प्राप्त करण्यासाठी उत्तम संत परंपरेचा अभ्यास आणि ते कार्य आमच्या चैतन्यजींनी केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल दिनेश कवीश्वर आणि वैभव जिरापुरे यांचं सपत्नीक अभिनंदन करतो. हा ग्रंथ आपण अवश्य घ्या. त्याही पेक्षा मी असं म्हणेल की हा ग्रंथ केवळ आपण करू नका विकत घ्या, आपण घ्या, तो वाचा. केवळ 1 प्रत न लिहिता 5 प्रती 10 प्रती विकत घ्याव्या आणि आपल्या आप्तजनांना वाढदिवसाच्या निमित्त केक कापण्याऐवजी हा ग्रंथ देऊन त्याला वाचायला लावा. नसता तुम्ही त्याला सांगा. हे धर्म कार्य आहे, हे आपल्या परंपरेचं कार्य आहे, हे आपल्या सद्गुरूंचं कार्य आहे. आपण लेखन करू शकत नाही, आपण चिंतन करू शकत नाही, आपण वाचन मनन करायला आपल्याला वेळ नाही. पण चैतन्यजींनी अत्यंत अभ्यासपूर्ण चिंतन मनन नामसाधन करून सद्गुरूंच्या कानावर घालून त्यांच्या कृपाशीर्वादाने लिहिलेलं हे चरित्र आपण अवश्य घ्यावं. त्याचं वाचन चिंतन सुद्धा करावं. त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी ह्या प्रती आपल्या सहृदयांना भेट द्याव्या. एक नम्र विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्रीराम. धन्यवाद. आपलं बोलणं हे चिंतनीय आहे, मननीय आहे आणि धर्म काय करतो जीवनामध्ये, तर धर्म रक्षती रक्षितः, धर्मच आपलं कल्याण करू शकतो. त्यामुळे ते धर्माचं कार्य आहे असं आपण म्हटलं ते अगदी खरं आहे. या पुस्तकाच्या संदर्भात अजून थोडंसं बोलायचं झाल्यास फक्त 2 ओळी आठवतात. त्या फक्त म्हणतो की क्षणभरी जीवाला सखया, क्षणभरी जीवाला सखया, सहवास गोडला भावा, जीवनात असा आनंद अनुभव मला द्या याया, अनुभव मला द्या सद्गुरुराया, असं म्हणतो. यक्ष प्रश्न असं हिंदू संस्कृतीमध्ये आलेला आहे आणि युधिष्ठिराला प्रश्न विचारतो की जीवनाकडे बघताना, जीवन जगत असताना आपण कोणाकडे बघितलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आदर्श कोण आहे. तर युधिष्ठिराने उत्तर दिलं की महाराज, तुम्ही असं मला विचारत आहात की जीवनाकडे कसं बघायचं आणि कोणाकडे बघायचं, तर उत्तर युधिष्ठिराने दिलं की संतोधिक, संतांच्या जीवन चरित्राकडे बघायचं आणि तसं मानवानं जगायचं. म्हणून संतांचं जीवनाकडे बघावं,
संतच ते आपल्याला भव पहिलं पार नेतील आणि हे त्रिवार सत्य आहे. जी मिळे शांती नयनाला, जी मिळे शांती नयनाला, बघताची तुम्हाला राया, ना मिळे जगी कोठेही, या तुकामाई गुरु या या या, या तुकामाई गुरु या या असं म्हणतो. आणि या कार्यक्रमाला शेवटाकडे म्हणजे आभार प्रदर्शनाकडे करतो. आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी ही मलाच दिलेली असल्यामुळे मीच आभार प्रदर्शन करतो. आणि माझी शब्द की निरोपाची घटिका, निरोपाची घटिका म्हणजे घालमेलाची वेळ, निरोपाची घटिका म्हणजे घालमेलाची वेळ, जायचे ठरलेले असते पण तरी मन घुटमळते. निरोपाची घटिका म्हणजे घालमेलाची वेळ, जायचे ठरलेले असते पण तरीही मन घुटमळते. मन निघायला तयार होत नाही, मन निघायला तयार होत नाही, पण नुसतीच घुटमळ आणि नुसतीच हुरहुर, नुसतीच घुटमळ आणि नुसतीच हुरहुर. पण अगदी खरं सांगू का श्रोते हो, अगदीच खरं सांगू का रसिक हो, आणि अगदीच खरं सांगू का श्रोते हो, पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी, पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी निरोप द्यायचेच असतात. कारण अगदी सोपं आहे. निरोप देण्यातच पुन्हा भेटण्याची आशा असते, निरोप देण्यातच पुन्हा भेटण्याची आशा असते. या सन्माननीय व्यासपीठावर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हरिभक्त परायण मुकुंद बुवा, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मुकुंद बुवा मुळे नांदेड, या कार्यक्रमाला प्रकाशक म्हणून जबाबदारी स्वीकारणारे आणि स्वीकारली असे दिनेशजी, आणि या कार्यक्रमाचे लेखक चैतन्यजी, आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित होता. आपण सगळ्यांमुळे या कार्यक्रमाला शोभा आली. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. नवे नवे आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहतो. आणि माझ्या निरोपाचे शब्द असे आहेत की आता विश्वात्मके देवे, येणे वावे यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, पसाय दान हे, पसाय दान हे. माझ्या बोलण्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर ही सर्वस्वी माझी चूक आहे. पण एखादा शब्द जरी आवडला असेल तरी माझ्या सद्गुरूची कृपा आहे. एवढं फक्त ध्यानात असू द्या. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त. हा कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे यानंतर श्रींची आरती होईल आणि यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल असं मान्यवरांच्या वतीनं मी जाहीर करतो. आणि आरती घेण्यासाठी लेखक श्री चैतन्य सहस्त्रबुद्धे आणि मुकुंदजी यांना मी विनंती करतो. श्रीराम समर्थ. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमितो तव पदी संहरि माया. मी जीव हा भ्रमधै तपसारा, वै तपसारा, वारुणी त्रिधरा हरित सारा. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमितो तव पदी संहरि माया. परम परात्पर चिन्मय खाणी, चिन्मय खाणी, शतमुख सविता मण्डली वाणी. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमितो तव पदी संहरि माया. जीवन प्रभु मंगल धामा, मंगल धामा, राम रूपाधित तू अभिरामा.
जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो भगवती संवती माया संतकोटी ब्रह्मांड राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय हंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी